नमस्कार, माझं नाव अमित विजय गवांदे. मी एक IT प्रोफेशनल आहे. नमस्कार, मी योगिता अमित गवांदे. मी एक होममेकर आहे. आम्ही मागच्या वर्षी मार्चमध्ये अनुथममध्ये फ्लॅट बुक केले. 1.5 BHKचे 2 युनिट आम्ही बुक केले. हे बुकिंग जनरली अकस्मातच झालं. आम्ही आमच्या बहिणीसाठी फॅक्ट बघत असताना आम्हाला फ्लॅट इतके आवडले की त्याला ते दोन्ही युनिट आम्ही बुक करून टाकले. आणि फ्लॅटची रचना, फ्लोअर, एकंदरीत गाडा ग्रुपचं सपोर्ट, कोऑपरेशन, सगळ्या गोष्टी आम्हाला इतक्या सुंदर मिळाल्या आणि टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मला तर खरं खूप हाईटची भीती वाटते, तरीसुद्धा आम्ही 18-17व्या मजल्यावर आम्ही फ्लॅट बुक केले. कारण मला तो व्ह्यूज इतका वरतून आवडला की मला वाटलं माझी मुलं खुश होतील, आम्ही खूप छान तिथे राहू शकतो, या विचाराने आम्ही तो फ्लॅट बुक केला. जसं स्टेप बाय स्टेप गोष्टी घडत गेल्या, म्हणजे फ्लॅटची कोटेशन, निगोशिएशन, बुकिंग, त्याच्यानंतर रजिस्ट्री आणि त्याच्यानंतर आम्ही फ्लॅटमध्ये थोडेफार हलकेसे चेंजेस केले. जसं टाईल्सच्या बाबतीत थोडंसं इंटरनल थोडेसे डिझाईन किंवा चेंजेस म्हणा. पण ते सगळ्या बाबतीत गाडा ग्रुपने आम्हाला इतकं छान कोऑपरेट केलं की रिसेंटली आम्ही लास्ट वीकलाच जाऊन विजिट करून आलो. लिफ्ट सुरू झाली आहे तिथं आणि आम्हाला पहिल्यांदा आमच्या फ्लॅटला पाहायला एक प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आणि आम्ही पाहून इतकं खुश झालो. आणि तो जो व्ह्यू आम्ही इमॅजिन करत होतो तो आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळाला आमच्या दोन्ही फ्लॅटमधून. आजकालच्या जगामध्ये खूप सारे रिअल इस्टेट डेव्हलपर्स आहेत, पण गडा ग्रुपबरोबर आमचा अनुभव खूप वेगळा आहे. त्यांच्याबरोबर आम्हाला फ्रेंडली आम्ही त्यांच्याबरोबर लवकर झालो. आम्हाला कधीच कुठले प्रॉब्लेम्स आले नाहीत. त्यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी फोन येत होते. आम्हाला हरप्रीत मॅम, राणी मॅम, CRM टीम, इवन गाडाचं जे मेन ऑफिस आहे तिथल्या टीमकडून इतकं उत्तम सहकार्य मिळालं की आमच्या कुठल्याच कामात आम्हाला अडथळा जाणवला नाही. आत्तापर्यंत आमचं सगळं काम बघता मी भविष्यात नक्कीच फ्रेंड्सला, नातेवाईकांना किंवा को रिलेटिव्स असतील त्यांना नक्कीच रेफर करेल की त्यांनी एकदा तरी गडा ग्रुपशी संपर्क साधून त्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट्सबद्दल माहिती जाणून घ्यावी. आणि जर खरेच कोणी इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा बाईंगमध्ये इंटरेस्टेड असेल तर त्यांनी एक संधी नक्की घेऊन बघावी.